शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल, प्रशासनाला कारवाईचे आदेश। 580 बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमातील नाराजी नाट्याचे पडसाद उमटणार का, याकडे लक्ष। एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न, संजय शिरसाटांचा दावा। तर भाजपने ठाकरेंना प्रवेशबंदी केल्याचंही शिरसाटांकडून स्पष्ट। पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसेंना गिरीश महाजनांनी अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली। महिला अधिकाऱ्याशी फोनवर बोलण्याबाबत थत्ते आणि खडसेंचे महाजनांवर आरोप। धनंजय मुंडेंनीच रणजित कासलेला एन्काउंटरची ऑफर दिली असेल, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप। कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्याने एन्काउंटरची ऑफर दिल्याचाही दावा। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये आज कोर्टात आरोपपत्र दाखल होणार। 35 पैकी 14 आरोपींना बेड्या, तर 21 आरोपी अजूनही फरार। ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचं तपासात उघड। दहशतवादी तहव्वूर राणाच्या चौकशीचा आज 5वा दिवस। राणाला फाशीची भीती वाटतेय। वकिलांकडून भारतीय कायद्यांबाबत माहिती गोळा करत असल्याचं समोर। अभिनेता सलमान खानला धमकी देणारा तरुण गुजरातच्या बडोद्याचा असल्याचं समोर। आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्यानं मुंबई पोलिसांकडून केवळ नोटीस। हरकतींमुळे मुंबईतील प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर, वाहतुकीत बदल करून पूल बंद करण्याबाबत 4 दिवसात निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।